अष्टनकर, युअर टीचर ऑफ झुलॉजी. तर आपण लास्ट लेक्चरला सांगितलं की झुलॉजीचे फर्स्ट सेममध्ये दोन पेपर असतात. फर्स्ट असतो लाईफ अँड डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स आणि सेकंड असतो इन्व्हायरमेंटल बायोलॉजी. सो आपण सेकंड पेपर घेऊया. पहिले इन्व्हायरमेंटल बायोलॉजी. त्यामधला फर्स्ट टॉपिक ॲटमॉस्फिअर, मेजर झोन्स अँड इट्स इम्पॉर्टन्स, कंपोजिशन ऑफ एअर. तर या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲटमॉस्फिअर. तर ॲटमॉस्फिअरमध्ये मेजर झोन्स काय आहे आणि त्याची इम्पॉर्टन्स काय असते, आणि त्यानंतर कंपोजिशन ऑफ एअर. एअरमध्ये काय काय कंपोनंट्स असतात. ॲटमॉस्फिअर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आजूबाजूचा परिसर, त्यामध्ये वेगवेगळे ओझोन लेअर आहे, तो इट्स अ पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर. त्यानंतर ट्रोपोस्फिअर आहे, लिथोस्फिअर आहे, मिसोस्फिअर इज नथिंग बट द पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर. आणि त्याचे काय काय रोल्स आहे ते आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट इंट्रोडक्शन. सो इच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज सराउंडेड बाय मेनी थिंग्स. तर जेवढे ऑर्गॅनिझम्स आहे, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, तर ते काय सराउंड केले राहते, मेनी थिंग्स त्यांच्या सभोवताल राहतात, लाईक एअर, वॉटर, सॉईल, स्टोन्स, ॲनिमल, प्लांट्स, इटीसी. ऑल दिस सराउंडिंग कन्स्टिट्यूट द एन्व्हायरमेंट. आणि त्या कन्स्टिट्यूटनी काय बनलेलं आहे, इन्व्हायरमेंट बनलेलं आहे. द इन्व्हायरमेंट इज द सम टोटल ऑफ फिजिकल अँड बायोटिक कंडिशन इन्फ्लुएन्सिंग द रिस्पॉन्सेस ऑफ द ऑर्गॅनिझम. तर इन्व्हायरमेंट काय आहे, टोटल फिजिकल बायोटिक कंडिशन्स त्याच्यामध्ये येत असते. द वेरियस कंपोनंट्स प्रेझेंट अराउंड द मॅन आर कॉल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. तर माणसाच्या सभोवताल जे वेगवेगळे कंपोनंट्स आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, तो फॅक्टर्स असतात इन्व्हायरमेंटल, म्हणून त्याला इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हटलं जाते. द इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मे बी नॉन लिव्हिंग थिंग्स ऑर लिव्हिंग थिंग्स. तर जे इन्व्हायरमेंट आहे म्हणजे आजूबाजूचं पर्यावरण, वातावरण आहे, तर त्यामध्ये जे प्रेझेंट असते नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग थिंग्स असते. द नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ द इन्व्हायरमेंट आर कॉल्ड अबायोटिक फॅक्टर. जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, जे इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे, त्याला अबायोटिक फॅक्टर म्हटलं जाते. तर अबायोटिकमध्ये येत असते एअर, म्हणजे जे ब्रीथ करू शकत नाही, टेम्परेचर, वॉटर, रॉक्स, फ्लड्स, सॉईल, इटीसी. द लिव्हिंग थिंग्स ऑफ द इन्व्हायरमेंट आर कॉल्ड ॲज बायोटिक फॅक्टर. जे लिव्हिंग थिंग्स आहे, ब्रीथ करू शकतात, मूवमेंट करू शकतात फ्रॉम वन प्लेस टू अनादर, तर त्याला काय म्हटलं जाते, बायोटिक फॅक्टर्स म्हटलं जाते. आणि त्यामध्ये येत असते प्लांट्स अँड ॲनिमल्स. द इन्व्हायरमेंट इज मेडअप ऑफ 4 पार्ट्स. तर इन्व्हायरमेंट हे 4 पार्ट्सनी बनलेलं आहे. तर खालीलप्रमाणे येते 4: ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड बायोस्फिअर. तर ॲटमॉस्फिअरमध्ये येत असते एअर, हायड्रोस्फिअरमध्ये वॉटर, लिथोस्फिअरमध्ये लँड आणि बायोस्फिअरमध्ये ऑर्गॅनिझम्स. तर या 4 कंपोनंट्सनी इन्व्हायरमेंट बनलेलं आहे. तर फर्स्ट ॲटमॉस्फिअर, वन बाय वन आपण डिस्कस करू. फर्स्ट आहे ॲटमॉस्फिअर. तर द मल्टीलेअर गॅसियस इन्व्हल्प सराउंडिंग द प्लॅनेट अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. तर डेफिनेशन काय आहे ॲटमॉस्फिअरची, जे खूप साऱ्या लेअर म्हणजेच मल्टीलेअर गॅसियस इन्व्हल्प म्हणजे काय असते, पॉकेट असते, सराउंडिंग द प्लॅनेट अर्थ, त्याला काय म्हटलं जातं, ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट्स अस बाय ब्लॉकिंग आउट डेंजरस रेज फ्रॉम द सन. तर ॲटमॉस्फिअर काय करत असते, आपल्याला प्रोटेक्ट करत असते, म्हणजे जे डेंजरस रेज आहे फ्रॉम सनपासून येणारे ब्लॉक करत असते आणि आपल्याला त्यापासून प्रोटेक्ट करत असते. आणि ती कुठली लेअर प्रोटेक्ट करते, ओझोन लेअर. द ॲटमॉस्फिअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस दॅट बिकम्स थिनर अंटिल इट ग्रॅज्युअली रिचेस स्पेस. ॲटमॉस्फिअरमध्ये काय असते, मिक्सचर ऑफ गॅसेस असते. इट इज कंपोज ऑफ नायट्रोजन. तर त्यामध्ये कुठल्या गॅसेस असतात, नायट्रोजन जे असते 78%, त्यानंतर ऑक्सिजन 21% अँड अदर गॅसेस 1%. मेजर झोन्स ऑफ ॲटमॉस्फिअर. तर मेजर झोन्स काय आहे ॲटमॉस्फिअरचे, R.L. स्मिथ 1974 डिवायडेड द ॲटमॉस्फिअर इंटू फॉलोविंग 5 मेजर झोन्स, लेयर्स ऑफ स्पियर्स ऑन द बेसिक ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. जे R.L. स्मिथ आहे सायंटिस्ट ज्यांनी ॲटमॉस्फिअरवर अभ्यास केला, त्यांनी 1974मध्ये असं सांगितलं की ॲटमॉस्फिअर 5 मेजर झोन्समध्ये डिवायडेड झालेलं आहे ऑन द बेसिक ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर, म्हणजे अकॉर्डिंग टू इट्स व्हॅरिड टेम्परेचर. त्याचे 5 टाईप्स आहे. फर्स्ट आहे ट्रोपोस्फिअर,
तर व्हॉट इज ट्रोपोस्फिअर? दिस इज द लोवेस्ट लेवल ऑफ द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरची जी लोवेस्ट लेवल आहे ती आहे ट्रोपोस्फिअर, आणि ते हाईट असते त्याची 0 to 10 किलोमीटर. आणि इट इज हिटेड टू ॲन ॲव्हरेज टेम्परेचर. ते काय होते, ॲव्हरेज टेम्परेचरवर हीट होत असते, म्हणजेच आहे 15 डिग्री सेंटीग्रेड बाय द अर्थ, विच इन टर्न इज वॉर्म बाय इन्फ्रा अँड व्हिजिबल रेडिएशन फ्रॉम द सन. ते कशामुळे हीट होत असते? इन्फ्रा अँड व्हिजिबल रेडिएशन त्यामध्ये फॉल्स होते, त्याच्या थ्रू ते हिटेड होत असतं. वार्म एअर कूल्स ॲज इट रायझेस इन द ट्रोपोस्फिअर अँड दस रायझिंग ऑफ वार्म एअर कॉजेस रेन अँड मोस्ट अदर वेदर फिनोमिना. जेव्हा वार्म एअर कूल्स, त्यामध्ये काय होत असते, ट्रोपोस्फिअरमध्ये वार्म एअर कूल्स ॲज इट रायझेस इन द ट्रोपोस्फिअर अँड दस रायझिंग ऑफ वार्म एअर, जर वार्म एअर राईज झाली तर काय होत असते, रेनिंग होत असते किंवा अदर वेदर फिनोमिना म्हणजे वातावरण चेंजेस होत असते. द टेम्परेचर ॲट द टॉप ऑफ द ट्रोपोस्फिअर इज अप्रॉक्सिमेटली -60 डिग्री सेंटीग्रेड. जे ट्रोपोस्फिअरचा टॉप रेंज, टॉप लेवल आहे, त्या टॉप लेवलवर -60 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं. टेम्परेचर अँड वॉटर वेपर कंटेन इन द ट्रोपोस्फिअर डिक्रीजेस रॅपिडली विथ अल्टिट्यूड. जसं जसं अल्टिट्यूड वाढत जाते, म्हणजेच हाईट वाढत जाते, तर ते टेम्परेचर काय होत असते, डिक्रीजेस होत असते. वॉटर वेपर प्लेज अ मेजर रोल इन रेग्युलेटिंग एअर टेम्परेचर. जे वॉटर वेपर असतात ते काय करते, मेजर रोल असते त्याचा टेम्परेचर रेग्युलेट करायचा, बिकॉज इट ॲब्झॉर्ब सोलर एनर्जी अँड थर्मल रेडिएशन फ्रॉम द प्लॅनेट सर्फेस. तर ते काय ॲब्झॉर्ब करत असतात, वॉटर वेपर थर्मल सोर्सेस जे आहे ते ॲब्झॉर्ब करत असते. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स 99% ऑफ द वॉटर. तर ट्रोपोस्फिअरमध्ये 99% वॉटर प्रेझेंट असते इज द इन द ॲटमॉस्फिअर. वॉटर वेपर कॉन्सन्ट्रेशन व्हॅरी विथ लॅटिट्यूड. जे लॅटिट्यूड वाढलं की वॉटर वेपर कॉन्सन्ट्रेशन काय होत असते, वाढत असते. त्यामध्ये दे आर ग्रेटेस्ट अबोव द ट्रॉपीज वेअर दे मे बी ॲज हाय 3% अँड डिक्रीज टुवर्ड द पोलर रिजन. ऑल वेदर फिनोमिना ऑकर विथिन द ट्रोपोस्फिअर. ते ट्रोपोस्फिअरमध्ये जे वेगवेगळे वातावरणाचे चेंजेस आहेत ते आपल्याला दिसून येत असतात. ट्रोपोस्फिअर मीन्स रिजन ऑफ मिक्सिंग अँड इज सो नेम बिकॉज ऑफ विगरस कनेक्टिव्ह एअर करंट्स विथिन द लेअर. ट्रोपोस्फिअर म्हणजे होत असते मिक्सिंग, म्हणजे तिथे वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर प्रेझेंट असते बिकॉज ऑफ विगरस कनेक्टिव्ह एअर करंट्स विथिन द लेअर. द अपर बाउंड्री ऑफ द लेअर नोन ॲज ट्रोपोपॉज. जे ट्रोपोस्फिअरच्या वरची जी बाउंड्री आहे, म्हणजे नेक्स्ट लेअर त्यापासून सुरू होईल, तर त्याला ट्रोपोपॉज म्हटलं जाते. रेंजेस इन हाईट फ्रॉम 8 किलोमीटर नियर फॉर पोल्स अप टू 18 किलोमीटर अबोव द इक्वेटर. इट्स हाईट ऑल्सो वॅरीज विथ द सीझन्स. हायेस्ट इन द समर अँड लोवेस्ट इन द विंटर. तर ते हाईट काय वॅरीज होत असते सीझननुसार. तर हायेस्ट समरमध्ये राहते आणि लोवेस्ट इन द विंटर. नेक्स्ट लेअर आहे स्ट्रॅटोस्फिअर. तर स्ट्रॅटोस्फिअर इज अ सेकंड मेजर स्ट्रॅटा ऑफ एअर इन द ॲटमॉस्फिअर. तर हा काय आहे, सेकंड लेअर आहे. इट एक्सटेंड अबोव द ट्रोपोपॉज. म्हणजे ट्रोपोपॉज जे आहे एक टॉप लेवल आहे ट्रोपोस्फिअरची, टू ॲन अल्टिट्यूड अबाउट 50 किलोमीटर अबोव द प्लॅनेट सर्फेस. द एअर टेम्परेचर इन द स्ट्रॅटोस्फिअर रिमेन्स रिलेटिव्हली कॉन्स्टंट अप टू ॲन अल्टिट्यूड. तर इथे एअर टेम्परेचर जे आहे कॉन्स्टंट राहते ऑफ 25 किलोमीटरपर्यंत. देन टेम्परेचर इन्क्रीजेस ग्रॅज्युअली टू अप टू स्ट्रॅटोपॉज. तर टॉप लेवल जे स्ट्रॅटोस्फिअरचं टॉप पोर्शन आहे तिथपर्यंत काय होते, ग्रॅज्युअली इन्क्रीजेस होते फ्रॉम 60 डिग्री सेंटीग्रेड टू नियर 0 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत. बिकॉज ऑफ एअर टेम्परेचर इन द स्ट्रॅटोस्फिअर इन्क्रीजेस विथ अल्टिट्यूड. तर इथे काय होत असते, जसं जसं अल्टिट्यूड वाढत असते तसं तसं टेम्परेचरही इन्क्रीज होत असते. इट डज नॉट कॉज कन्वेक्शन ॲज अ स्टॅबिलायझिंग इफेक्ट ऑन ॲटमॉस्फेरिक कंडिशन इन द region. This zone is free from cloud and aeroplanes usually fly in its lower zone. तर हे झोन काय असते, फ्री असते, क्लाउडपासनं वेगळे झालेले असते आणि एरोप्लेन्स युजली फ्लाय इन इट्स लोअर झोन. आणि जे एरोप्लेन्स आहे ते काय होते, फ्लाय होते याच्या खालच्या झोनपासनं. ओझोन प्लेज द मेजर रोल इन रेग्युलेटिंग द थर्मल रिजिमी ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर. तर ओझोन कुठे प्रेझेंट राहते, स्ट्रॅटोस्फिअरच्या रिजनमध्ये, आणि प्लेस करते रोल इन थर्मल रिजिम. ॲज वॉटर वेपर कंटेंट विथिन द लेअर इज व्हेरी लो. तर ज्या स्ट्रॅटोस्फिअर आहे तिथे वॉटर वेपरचं कंटेंट व्हेरी लो असते. टेम्परेचर इन्क्रीजेस विथ ओझोन कॉन्सन्ट्रेशन. सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. तर यामध्ये काय होत असते, जे टेम्परेचर आहे इन्क्रीजेस होते ओझोन कॉन्सन्ट्रेशननुसार. सोलर एनर्जी जे आहे म्हणजेच फ्रॉम सनपासून जी मिळते ती सोलर एनर्जी कन्वर्टेड होते कायनेटिक एनर्जीमध्ये.
वेन ओझोन मॉलिक्युल्स ॲब्झॉर्ब अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रिझल्टिंग इन हिटिंग ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर. जेव्हा ओझोन मॉलिक्यूल ऑब्झॉर्व करते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फ्रॉम सन, तर हे काय होत असते, हिटिंग होत असते स्ट्रॅटोस्फिअर. ओझोन ॲब्झॉर्ब द बल्क ऑफ सोलर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन वेवलेन्स फ्रॉम 290 नॅनोमीटर टू 320 नॅनोमीटर. जे ओझोन आहे ते ॲब्झॉर्ब करते सोलर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आणि वेवलेंथ असते त्याची 290 नॅनोमीटर टू 320 नॅनोमीटर. These wavelengths are harmful to life because they can be absorbed by the nucleic acid in cells. तर हे जे वेवलेन्स राहते ते हार्मफुल असते आपल्यासाठी बिकॉज दे कॅन बी ॲब्झॉर्ब बाय द न्यूक्लिक ॲसिड इन सेल. ते ॲब्झॉर्ब करते आपल्या बॉडीमधलं न्यूक्लिक ॲसिड्स. इन्क्रीज पेनेट्रेशन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन टू द प्लॅनेट सरफेस वुड डॅमेज प्लांट लाईफ. जेव्हा पेनेट्रेशन होते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन प्लॅनेट सरफेसमध्ये तर ते काय करते, डॅमेज करते प्लांटची लाईफ अँड हॅव हार्मफुल इन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस. ॲप्रिसिएबली लार्ज अमाऊंट ऑफ सोलर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन विल रिझल्ट इन अ होस्ट ऑफ बायोलॉजिकल इफेक्ट्स सच ॲज अ ड्रॅमॅटिक इन्क्रीज इन कॅन्सर. थर्ड लेअर आहे मिसोस्पियर. तर टेम्परेचर अगेन डिक्रीजेस विथ अल्टिट्यूड थ्रू द मिसोस्पियर. तर मिसोस्पियरमध्ये टेम्परेचर आणखी डिक्रीजेस होते आणि त्याची हाईट असते फ्रॉम 50 किलोमीटर टू 90 किलोमीटर आणि फ्रॉम 0 डिग्री सेंटीग्रेड टू बिलो -100 डिग्री सेंटीग्रेड तिथे काय असते, टेम्परेचर असते. द मिसोस्पियर इज अ कॅरेक्टराइज बाय डिक्रीजिंग टेम्परेचर. आणि मिसोस्पियरचं मेन कॅरेक्टरिस्टिक्स हे आहे की तिथे टेम्परेचर हे डिक्रीज होत असते. द कोल्डेस्ट टेम्परेचर इन अर्थ ॲटमॉस्फिअर ऑकर ॲट द टॉप ऑफ दिस लेअर. जे कोल्डेस्ट टेम्परेचर आहे ते या ॲटमॉस्फिअरमध्ये बघायला मिळते ॲट द टॉप ऑफ दिस लेअर अँड द मिसोपॉज स्पेशली इन द समर नियर द पोल. जे समरमध्ये मिसोपॉज हा नियर द पोल राहते म्हणजे जवळ राहते. फोर्थ लेअर आहे थर्मोस्पियर और आयोनोस्पियर और हेट्रोस्पियर म्हटलं जाते त्याला. तर इट इज अबोव द मिसोस्पियर. ही मिसोस्पियरच्या वरची लेअर आहे. इट स्टार्ट फ्रॉम ॲन अल्टिट्यूड ऑफ 80 किलोमीटर्स अँड एक्सटेंड अप टू 640 किलोमीटर्स. तर याची हाईट सुरू होते असते 80 किलोमीटर्सपासनं. द थर्मोस्पियर इज लोकेटेड अबोव द मिसोस्पियर. जे थर्मोस्पियर आहे प्रेझेंट राहते मिसोस्पियरच्या अबोव. अल्टिट्यूड असते 80 किलोमीटर टू अबाउट 300 किलोमीटर. टेम्परेचर रायझेस विथ अल्टिट्यूड टू एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ 1000 ऑफ डिग्रीज. तर टेम्परेचर इथे सुद्धा इन्क्रीज होत असते, रायझेस होत असते. दिस इन्क्रीज इन टेम्परेचर इज ड्यू टू द ॲब्झॉर्प्शन ऑफ इंटेन्स सोलर रेडिएशन बाय लिमिटेड अमाऊंट ऑफ रिमेनिंग मॉलिक्युलर ऑक्सिजन. ॲट दिस एक्स्ट्रीम अल्टिट्यूड गॅस मॉलिक्युलर वाईडली सेपरेटेड. त्या एक्स्ट्रीम अल्टिट्यूडमध्ये जे गॅस मॉलिक्यूल आहे काय होत असते, सेपरेट होत असते अबाउट 100 किलोमीटर फ्रॉम अर्थ सरफेस. The chemical composition of air becomes strongly dependent on altitude and the atmosphere becomes enriched with lighter gases. जे 100 किलोमीटर फ्रॉम अर्थ सरफेसपासून काय असते, केमिकल कंपोजिशन जे आहे एअर बिकम स्ट्रॉंगली डिपेंडेंट ऑन अल्टिट्यूड अँड द ॲटमॉस्फिअर हे काय असते, बिकम इनरिच अँड लायटर गॅसेस ॲटॉमिक ऑक्सिजन, हेलियम अँड हायड्रोजन. ऑल्सो ॲट 100 किलोमीटर अल्टिट्यूड 100 किलोमीटरच्या अल्टिट्यूडवर अर्थ ॲटमॉस्फिअर बिकम टू थिन टू सपोर्ट एअरक्राफ्ट अँड व्हेकल्स need to travel to orbital velocities to stay aloft. This demarcation between aeronautics and astronautics is known as the Kármán line. तर इथे काय होत असते, 100 किलोमीटर अल्टिट्यूडवर अर्थ ॲटमॉस्फिअर बिकम टू थिन. इथे थिन होत असते टू सपोर्ट एअरक्राफ्ट, म्हणजे एअरक्राफ्टला सपोर्ट करू शकत नाही. अँड व्हेकल्स नीड टू ट्रॅव्हल ॲट ऑर्बिटल वेलॉसिटीज टू स्टे अलॉफ्ट आणि त्याला कर्मन लाईन म्हटलं जाते. About 160 kilometer altitude, the major atmosphere component become atomic oxygen. At very high altitude, the residual gases began to stratify according to molecular mass because of gravitational separation. इथे gravitational separation झालेलं राहते, त्याच्यामुळे याला कर्मन लाईन म्हटलं जाते. In the ionosphere or thermosphere, atoms are ionized by gaining or losing electrons, so they have a net electrical charge. तर आयोनोस्फिअरमध्ये काय होते, ॲटम्स काय होते, आयोनाइज करते by gaining or losing electrons, so they have net electrical charge. The ionosphere is very thin, but it is where aurora takes place, and it is also responsible for absorbing the most energetic photons from the sun and for reflecting radio waves, thereby making long distance radio communication possible. तर इथनं काय होऊ शकते,
मोस्ट एनर्जेटिक फोटॉन्स फ्रॉम द सन रिफ्लेक्ट होऊ शकते रेडिओ वेव्स आणि लॉंग डिस्टन्स रेडिओ कम्युनिकेशन इथनं पॉसिबल होऊ शकते. लास्ट लेयर आहे एक्झोस्पियर. द एक्झोस्पियर इज द मोस्ट डिस्टंट ॲटमॉस्फिअरिक रिजन फ्रॉम अर्थ सरफेस. तर सगळ्यात लास्ट लेयर आहे ॲटमॉस्फिअरिंगपासनं ती आहे एक्झोस्पियर. इन द एक्झोस्पियर अँड अपवर्ड ट्रॅव्हलिंग मॉलिक्यूल कॅन इस्केप टू स्पेस. It is moving fast enough or be pulled back to earth by gravity with little probability of colliding with another molecule. So इथे gravity present नाही राहत आणि with little probability असते colliding with another molecule. The altitude of its lower boundary known as thermopause or exopause. जे altitudeची boundary आहे त्याला thermopause म्हटलं जातं किंवा exopause ranges from about 300 to 500 किलोमीटर depending on solar activity. ते डायग्राममध्ये दाखवलं आहे डिफरंट लेयर्स ऑफ अर्थ ॲटमॉस्फियर जे आपण आता एक्सप्लेन केलं. फर्स्ट आहे ट्रोपोस्फियर. दिस इज ट्रोपोस्फियर. त्यानंतर टॉप लेवलचा पोर्शन आहे त्याचा ट्रोपोपॉज. सेकंड लेअर आहे स्टॅटोस्फियर. तर टॉप लेवल पोर्शन स्टॅटोपॉज. त्यानंतर नेक्स्ट आहे मिसोस्फियर विच इज व्हेरी कूलेस्ट त्यानंतर त्याचा टॉप लेवल आहे मिसोपॉज. आणि लास्ट आहे एक्झोस्फियर आणि त्याचं टॉप लेवल त्याला एक्झोस्पॉज म्हटलं जाते. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ॲटमॉस्फियर.